लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। डोंगरे वसतिगृह मैदानावर गोदा महोत्सवाच्या माध्यमातून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी महिला बचत गटाच्या विभागीय मिनी आणि जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। या गोदा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे यांची खास उपस्थिती होती। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम आदींची खास उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून आयोजित गोदा महोत्सवात नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील साधारणपणे 80 महिला बचत गट सहभागी झालेले आहे। शासनाने सुरू केलेल्या विभाग आणि जिल्हास्तरीय महोत्सवांमधून बचत गटाच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळते आहे। तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून वैकुंठ रथ, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर असे साहित्य वितरित केले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकात सांगितले। दरम्यान ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात देखील बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वतःसोबतच इतर महिलांची देखील उन्नती करत आहेत, कुटुंबाला सक्षमपणे आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जागा महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठांसाठी उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न करत आहेत। तसेच उमेद मार्टच्या माध्यमातून देण्यात येणारे स्टॉल्स हे प्रत्येक बचत गटाला 15 दिवसांसाठी देण्यात येणार असल्यानं या उमेद मार्टमधून देखील बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठी चांगली संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी केले। तर जिल्हा परिषद सेस निधीतून चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, वैकुंठ रथ यांचे संबंधित गावांना वितरण करून गोदा उद्योग दिंडीला देखील पालकमंत्री यांच्या उपस्थितीत काल सुरुवात झाली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार महिलांना सक्षम करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत। या योजनांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास होऊन त्या स्वावलंबी होण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलेले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।